आता मी फेशियल करायचं म्हणून बसली होती असंच येऊन बाहेर. पोरगी तोवर म्हणत्या मम्मी मी गाजर खायला लागले आणि गाजरात का नाही हे कसलं आहे बघ म्हणत्या. मी म्हटलं हे डोळा आहे डोळा. डोळा आहे म्हणलं हे बघ. हे बघा हे डोळा आहे ना आपल्या बोबळासारखं. ती म्हणते मम्मी कसं पत आहे. तर मम्मीला काय अडाणी समजलंस काय तू? बघ की डोळ्यासारखं आहे का नाही. डोळ्याच्या आतलं बुबुळ आहे ना बुबुळाचा आणि ह्याचा सेम आहे बा आकार. तुला काय वाटलं मम्मीला काय येत नाही होय ग? मम्मीला काय येत नाही वाटलं काय तुला? हां मग मम्मी हुशार आहे का नाही? हां आहे ना बुबुळासारखं. बघी कसं आहे सेम गाजर आहे ना बुबुळासारखं. हां हां इंग्लिशमध्ये आयरिस म्हणतात. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? आयरिस. आयरिस. हां हे बघा आपल्याला तर असलं काय कळत नाही पण हे शाळेला जाणाऱ्या पोरांना सगळं कळते. सायन्स साईडवाल्यांना. पोरगी अभ्यास करत बसल्या काय काय खात खात गाजर म्हणत्या मम्मा हे काय आहे सांग. आता मी सांगताना म्हणत्या तुला माहिती आहे की. तुम्हाला शिकवून शिकवून आम्हाला पण यायला लागले. आम्ही काही सायन्स शिकलेलो नाही आहे पण बघून बघून वा इकडं तिकडं तुमचा अभ्यास बघून हे आम्हाला माहीत झाले ऐकून हे आहे की नाही. डोळ्यासारखं सेम बोबळासारखं आहे ना आतलं. पोरगीनं गाजर खाऊन दिले बोबळासारखं आहे आतनंच. काय म्हणायचं म्हणली शाळा इंग्लिशमध्ये? आयरिस. आयरिस. हां 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 आयरिस म्हण बघा. सांगा याला कमेंटमध्ये काय म्हणायचं.